चला धन्यवाद बुवा. अतिशय सुंदर गजराचं सादरीकरण बुवानी केलेलं आहे आणि सुंदर चालीमधून बुवानी या गजराचं सादरीकरण केलं. जोरदार टाळ्या आमच्या बुवांसाठी होत्या, जोरदार टाळ्या होत्या. आणि मंडळी भजन म्हणजे काय, भजनाची पद्धत काय, तर भजनाची पद्धत अशीच असावी असं माझं मत आहे. गजराच्या अगोदर माझा पण विषय असतो. गजराच्या अगोदर विषय ज्या काही गोष्टी बुवांबद्दल बोलायच्या त्या बोलतो, जरूर बोलतो मी, त्याप्रमाणे बोललोच आहे. विषय राहिला साजऱ्याचा, असं काय बुवा बोलले नाही मला आणि बोलायचा विषय येत नाही. कारण जोपर्यंत भजन सगळ्यांना आवडत आहे, तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद आम्हाला मिळतो, याचा अर्थ हीच आमच्या भजनाची पोच पावते, हीच आमच्या भजनाची पोच पावते. बघा, आणि काय वेगळं काय भांडायचं तुम्हाला असं वाटतं मी याला भरपूर बोलावं असं वाटतं का तुम्हाला? नाही, बोलण्यासारखं नाही. त्यांनी मगाशी तो विषय सांगितला ना, लग्नाचा विषय. आता मुलींचा विषय सांगितला की आता बुवा खरोखर खोटं सांगितलं मी, आता बुवांचं लग्न झालं, त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा. तो 3 लाख नक्कीच येतील, 3 का 6 येऊ दे. आता बुवांचं लग्न झालं, बुवाने मला सांगितलंय मला तू अय्यर नाही दिलाय, मला तू अय्यर नाही दिलाय. आता इथं बुवा या भरल्या स्टेजवर तुम्ही सांगा मला, हा विषय तुम्ही काढला म्हणून, नाही तर मी एवढे विषय साठले, एवढे मी बंद ठेवला विषय तो. त्या विषयावर आणखी परत मी आता उगाच बोलले तर मग आमची राग येते का? त्या माणसाने एवढा आता आम्हाला कुठेतरी नाव आहे आमचं, कुठेतरी पत्रिका द्यावी त्या माणसाला, कुठं बुवाना. हे त्यांना कळत नाही, फक्त अयरासाठी लग्न केल्यासारखा विषय झाला. हा नाही खोटं नाही बसायचं, उगा चुकात माझ्याकडनं चुकीचा काहीतरी बोलून घेऊ उगा. हा फाजीलपणा नको तुझी. पण खरोखर हसत खेळत भजन होणं ही काळाची गरज आहे. नाहीतर हे आकडे बघ टाकीन तोंड फोडून टाकीन कानपाडा लाल करून, ही भजन सध्या पद्धत आहे मंडळी. त्या दिवशी तुम्हाला सांगते, हे ह्या तुझा या ना बुवा, हो बुवा, नाही तर हिशोब चालू असतो काय उरले तर मागा द्यावा तुम्ही. करा त्यांचा लग्नाचा विषय चालू आहे, अयराचा विषय चालू असेल तर बुवा हा बुवा ऐका, हा तुमचा चॅनल आहे ना, ह्याचा माझा विषय टाकू नको. हा त्या दिवशी असे विषय झाले की स्टेजवर आयोजकांना येऊन भांडण मिटवावं लागलं. अशी त्याची डबल भरले, नावं नाही नावं घ्यायची नाही कोणाची. स्टेजवर येऊन भांडण मिटवायला लागले. मी सांगतो तुम्हाला, प्रामाणिकपणे सांगतो मंडळी, मी जास्त बोलत नाही. जेव्हा असं असलो तर माका थोडंसं बोलणं सुचतं, आता जास्त बोलणार बुवा मी नाही. आमच्या जास्त भजनाकडे लक्ष. विषय असा असतो मंडळी, तुम्ही जी काय मेहनत या कार्यक्रमासाठी केली आहे, तुम्ही काय जी मेहनत या कार्यक्रमासाठी केली आहे, एवढे दिवस आहे, हे एका दिवसाचा किमया नाही मंडळी, हे एका दिवसाचा विषय नाही आहे. ह्या कार्यक्रमाच्या मागे तुम्हा सर्वांची खूप मोठी मेहनत आहे आणि त्या मेहनतीमुळे एवढा मोठा कार्यक्रम तयार होऊ शकतो. साधी गोष्ट नाही आहे. एखादा वाढदिवस करायचा म्हटला तरी नाकेनाव येतात. एखादी चाळीची पूजा केली की 1750 भांडणं. आज हे जे कार्यक्रम केले, ते कार्यक्रमाचं श्रेय तुम्हाला मी सांगतो, ही सगळी तुमची एकजूट आहे. या एकजुटीला सलाम करतोय. एकजुटीमुळे एवढा कार्यक्रम झालाय. त्याचबरोबर आमच्या प्रवीण सारखे तुमच्या बरोबर आहेत, सारखी मंडळी तुमच्या बरोबर आहे. साधी गोष्ट नाही ना. अशी माणसं जवळ, आज माझं पुण्य आहे, माझं भाग्य आहे. आज मी कुठला कोकणातला, कुठे मुंबईला राहणारा, पण आज प्रवीण गुरव यांच्या सानिध्यात आलो आणि काही गोष्टीची जबाबदारी पडली, काही गोष्टीचं आम्हाला एक मार्गदर्शन आम्हाला मिळालं. आज त्याने आम्हाला ह्या गोष्टी, हा जळगाव आम्हाला दाखवलं. अशी माणसं आपल्या बरोबर येणं, आपल्या सानिध्यात येणं, ही याच्यासाठी पुण्य असतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. म्हणून अशी माणसं, आमच्या बेलोसी बुवांसारखी माणसं, कडू बुवांसारखी, आमच्या घोड बुवांसारखी माणसं आज आमच्या दापोलीमध्ये आलो, एक खूप मोठा मान सन्मान मिळतो आम्हाला. पण ही एवढी मोठी जी पुण्य आहे, तुम्ही जवळ या कार्यक्रमासाठी मेहनत करून जे काही पुण्य जमवता, यामधून सुद्धा पुण्य मिळतं भगवंताचं. लक्षात ठेवा, हे जे काही पुण्य मिळवता, ते पुण्य एका क्षणात नष्ट करण्याची ताकद आमच्या बुवांमध्ये असते ना. तेवढं सगळं पुण्य संपवण्याची ताकद आमच्या बुवांमध्ये असते. जर या ठिकाणी आम्ही दोघांनी जर भांडणं केली, या ठिकाणी जर भगवंताचा अवतार जेव्हा चालू असतो, भगवंताचं या ठिकाणी स्वरूप असतो, त्यावेळेला कलीचा अवतार आम्ही जर दाखवला तर भगवंत जवळ राहत नाही मंडळी. भगवंत जवळ राहत नाही. तो कलीचा अवतार एवढा प्रभावी असतो आणि तो भगवंत लांब जातो. त्यामुळे तुम्ही जेवढं पुण्य कमवलं, तेवढी पुण्याची
वाट लावायची आमची. म्हणून या ठिकाणी मी सांगतो की आयोजकांना मी नेहमी सांगतो की तुम्ही ठरवायचं भजन कसं करायचं. आज आम्ही ह्याच गोष्टी करतो, गौरव पांचाळ किंवा आम्ही ह्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. आम्हाला बोलता येत नाही असं नाही, हे तोंड आहे आम्हाला. काय तोंडा फाटकं तोंड असलं तरी कसंही बोलतात. काही काही बोलता सांगतात अरे माझ्याकडून नालायक कोण नाही. अरे तुझी ऍडव्हर्टाईज तुझ्या काय करतो. अरे तू एवढा नालायक असेल तर सोडून दे विषय. तुझ्या आई वडिलांचा उद्धार करतोय. कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, त्याच्यासाठी शुद्ध बीज असावं लागतं म्हणून सांगते. पण आता काय या सांगून काय जास्त काय विषय नाही. आता मी जास्त बोलणार नाही. बुवानी बाकीचं काय बुवा मी असं सांगितलं नाही की तुम्ही साडीचा सदरा शिवला असं साडीसारखा वाटतोय, फक्त बोललो एवढा. आणि तुम्हाला सदरे पाहिजे तर बोल, अरे किती सदरे आहेत माझ्याकडे. उद्या तू घराकडेच ये. किती दिवस या मुलाला गायका सांगते घराकडे येतात ते शपथ सांगा. बेरोसी बुवा एक नवीन आम्ही उपक्रम करायचा विषय केलाय की सगळेजण भैरवीमध्ये जुगलबंदी करतात. आम्ही आता माझे हे आहे की रुपावली दोघांनी एक करायची. तुझे राग वेगळे, माझे राग वेगळे. एक चरण तुझ्या रागातला, एक चरण माझ्या रागातला, असे करून एक रुपावली नवीन तयार करायचे कन्सेप्ट एक तयार केले. लोकांपर्यंत काहीतरी चांगलं नव्हतं. म्हणजे जुगलबंदी ही भैरवीमध्ये कोणी करलं एका रागामध्ये. पण जेव्हा 4 राग एकत्र येतात ना तेव्हा एकमेकाचे राग एकमेकाला क्रॉस न करता एकमेकावर कसे मिसळतील आणि त्यातून नवीन रुपावली कशी तयार होईल हा एक कन्सेप्ट केलं. पण या डांबीस म्हणून माणूस लगीन झाल्यापासून जो घडवलेला तो लक्षच नाही, नुसतो गाव. आता माझ्यासारखा माणूस आता सांगतो मोठेपणा ना, माझ्यासारखा माणूस आता इथून झालं की मुंबईला कामावर जाणार. बरोबर ना, याचा विचार तुम्ही आता काय जातो. अरे सोड, सुट्टी काल होती, उद्या सुट्टी कधी ठेवलं सांगा. हा महिला विशेष ती का बायको विशेष ती असं. ठीक आहे चला मंडळी, जास्त वेळ नाही घेत. एक आमच्या गौरव काकांवर गजल केलाय, तो गजल म्हणतो. तर पूर्वी गाणी बुवाने सांगितलं की जी गाणी आहे ही आता सांगितलं की तू मळा अंगुराचा लाकडी भुसावलं, ही गाणी आता घ्यावी लागतात बुवाना. का घ्यावी लागतात? अरे तुमच्याकडे भजनाचं माध्यमच नाही ना, तुम्हाला ऑर्केस्ट्रा करायचा असतो. आणि ही तरुण पिढीला आवडतात. म्हणून मी नेहमी सांगतो बुवा, तरुण पिढीला आवडणारं भजन करण्यापेक्षा, तरुण पिढी या भजनाकडे येण्यापेक्षा तरुण पिढी भजन कसं करायला शिकेल या उद्देशाने बुवा भजन केलं पाहिजे आपल्याला. तर ते भजन आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचणार नाही. नाहीतर काय लोकांना काय आवडतं, मळा अंगोराचा मी लाकडं भुसा करतो, तकडे भुसं झालो देतो आयुष्याचं. गाणी कमी भुसं झालं त्याच्यात सांगायला ती गाणी नाही. आता काल बघा आंबेडकरांचे एक जयंती होती काल, बरोबर ना. तर ते सुद्धा आपल्या या भजनाच्या माध्यमातून आपण दाखवायचं होतं. ठीक आहे, मी तुम्ही एक गजराच्या अगोदर बुवानी जसं छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण केली तशी एकच राजा इथे जन्मला शिवाजी महाराजांचं गाणं व्हावं ही अपेक्षा आहे सन्मान्य श्री रवींद्र नांदिस्कर यांच्याकडून. नक्कीच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज अशी काहीतरी मी अशाच गाण्यांची अपेक्षा करतो जी गाण्यांचा काहीतरी भजनाशी संबंध असेल, अशीच गाणी. नाहीतर गाणी माका येत नाही असं नाही. माका दिवशी एका बुवाने सांगितलं, एका बुवाने मला सांगितलं भजन चाललं, माझं भजन झालं, त्याचं भजन, आमचं भजन लोकांना आवडलं, बक्षीस घ्या टाळा सगळं मिळालं. त्याला काय झालं, त्यांनी नवीन गाणी म्हटली पिक्चरची गजराचा विषय नाही. आणि त्यांनी त्याला पैसे लोकांनी दिल्याबरोबर तो मला काय सांगतोय, माझ्यापेक्षा लहान आहे, तो मला काय सांगतोय किंवा अशी गाणी म्हणता यायला पाहिजे तुम्हाला. मला सांगतोय अशी गाणी म्हणता यायला पाहिजे, मग असे पैसे मिळतात. म्हटलं तुझे पैसे तुला लागला. ही गाणी एवढं भजन करतो म्हणजे मला गाणी येत नाही असा विषय नाही ना. मी म्हणू शकतो पण मला म्हणायचंच नाही ना. काय करायचं ते करून घे, मला म्हणायचे नाही. काय गाण्याची गरज आहे? छत्रपती शिवाजी महाराज आठवण केली पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज आज नसते तर फक्त क्षणभर तुम्ही विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज काय झालं असते. क्षणभर विचार करा. कारण जर महाराज नसते आज इथे आम्ही गौरव काकांची पुण्यतिथी साजरी करू शकलो नसतो. आज हनुमंताची देवळं बांधू शकलो नसतो. आज आपण गणपती पूजू शकलो नसतो. ह्या गोष्टी करू शकलो नसतो मंडळी. कारण आपण मूळतः हिंदूच राहिलो नसतो. आज आपला धर्म संकटात आहे ना. मी धर्माचा गजर मी मागे भेटला होता, पण आता परत घेत नाही. धर्म संकटात आहे ना. आपण धर्मासाठी काय करतो सांगा ना. आमचा धर्मच आम्ही कुठेतरी गालबोट लावायचा आम्ही प्रयत्न करतो. हा धर्मच वाढत नाही बुवा आमचा. आता बुवांना पण एक सांगणे, आता लवकर पाळणं आलो दे. आपला धर्म वाढला पाहिजे, संतती वाढली पाहिजे ना. आमची लोकसंख्याच कमी झाली आहे ना आता. पूर्वी त्या लोकांना जुने जाणते त्यांना माहिती असेल, एकेका घरात एकेका दाम्पत्याला 10-12 मुलं व्हायची. 10-12 मुलं व्हायची. हळूहळू लोकसंख्या कमी झाली ना. पुढे आली 4 वर, पुढे आली. नंतर सरकारने पण कायदा काढला आमच्यासाठी, हम दो हमारे दो. नंतर आता काय
नवरा बायको म्हणतात आम्हाला काय जमत नाही, हम तो हमारे याकच. आता पुढे म्हणतील आमचा आम्हाला काहीच नाही, शाकाळ पाठ. काय होणार सांगा ना मला, आमचा धर्म वाढणार कसा, हा विषय. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणी आठवण केली आणि मी सुद्धा नेहमी आठवण करतो, कारण प्रत्येकाची एक शैली असते. त्यामुळे मी माझ्या भजनाच्या माध्यमातून माझ्या राजाची नेहमी आठवण करतो. आज राजाची आठवण यासाठी करावी लागेल. सगळे गाणी म्हणतात ना, आज हे गाणं बघा, एकच राजा इथं मला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. ज्यांनी बक्षीस दिलं त्यांना माहिती आहे. बुवानी म्हटलं गाणं ते सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती किती लोकांना माहिती आहे हे फक्त मला हात वरती करून सांगायचं. एक तुम्ही खाजू हात वरती गेला नाही, हात वरती गेला नाही असा केला मागे. ओके, 1 2 3 माझ्यावर हवान झाली. माझ्यावर राहिलं म्हणजे काय म्हणजे तुम्हाला सांगतोय की ही शोकांतिका आपली आहे. कारण आज आपण हनुमंताची आरती म्हणतो, गौरव काकांची आरती म्हणतो, आमच्या सत्यनारायणाची आरती म्हणतो. पण ज्याच्यामुळे आपण आरती म्हणू शकतो त्या राजाची आरती मात्र कोणाला पाठ नसावी. पाठ नसाव्यामुळे माहिती पण नाही कोणाला. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आहे, ती जमल्या शक्यतो घ्या तुम्ही, त्याची आठवण करा महाराजांची. कारण राजा नसते ना, राजा आपण काहीच नसतो. ही फक्त राजाची एक लेणी आपल्याला. म्हणून काय सांगते बघा, आरती आहे बघा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेली आरती आहे. बघा कशी आरती आहे, बघू चला. जय देव जय देव जय जय शिवराया.
वेदिका किशोर गुंडेकर. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले. अच्छा पूर्ण आवाज 200 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक काय करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता सगळा घेऊन गेलं तर मला राहतो राजाचं गाणं घेतो. दोनच राजे गाजले, दोनच राजे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्यार आहे गडावर, एक त्यार आहे गडावर, एक त्यार आहे गडावर, एक या ठिकाणी जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले मागणी लई नाही विठ्ठला. बरोबर ना. या गाण्यासाठी बक्षीस आले, फरमाईश आली आहे नक्कीच. कारण खरोखर आहे ह्या गोष्टी बुवा आपण ज्या गुरुजीने आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत, आपल्याला जे शिकवलं आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल लागून आपल्याला चालायचं आहे. आज आमची गाणी, आज लोक म्हणतात आम्ही कदमबुवांची गाणी बुवाली, कदमबुवांचं गाणं म्हटलं, पांचाळबुवांची गाणी म्हटली. आमची गाणी कोण म्हणणार बुवा? आमची गाणी आहेत कुठे की लोकांनी म्हणायला. म्हणून आपलं अस्तित्व बुवा आपण तयार करायचंय. म्हणून या अभंगाच्या द्वारे आज हा मागणीला येईल म्हणा किंवा धन्य धन्य जन्म ज्याचा, हे जे काही अभंग आहेत आमचे, मी स्वतः जे माझ्या बुद्धीला पटले, जे मला बुद्धी दिली, त्या बुद्धीच्या नुसार मी त्या अभंगाला चाल लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या लोकांनी उचलून धरले. आणि हेच बुवा आपल्या केलेलं कमाई आहे. लोक म्हणतात आमचं आता काय स्मारक होणार नाही, कदमबुवांचा झाला, पाटील बुवांचा झालं, आमचं स्मारक नाही होणार. अरे बांधून घे तुझा तू, होय ना, तुझा तो बांधून घे स्मारक. तू एवढं कसं मोठं करता, एखाद्या असं थोड्या वेळ काय बांधलं तरी झालं तुझं स्मारक. अरे स्मारक कदमबुवांनी स्मारक का झालं कदमबुवांचं? त्यांनी विद्यार्थी घडवले, या संप्रदायासाठी काहीतरी योगदान आहे. आमचं काय योगदान? आम्ही फक्त इकडची गाणी तिकडची गाणी म्हणायची आणि भजन आपलं करून न्यायचं. बघा त्याच्यामध्ये खरोखर तो विषय नाही आहे. आता एक गजल या ठिकाणी त्याच्यासमोर सादर करतो. बघा गाणी आहेत, गाणी येतात, गाणी जातात. या गाणी बिणीला काय अर्थ नाही, एवढं काय. जुनं ते सोनं मंडळी. जुनी गाण्यामध्ये जे प्रेम होतं, जी ओढ होती, ते गाणी आताच्या गाण्यामध्ये नाही ना. पूर्वीची आई आहे सगळ्यांना माहिती असेल. आताची आई झोपवताना पोरांना झोपवताना कशी झोपवता सांगा ना बघा. आताची आई कशी झोपवता, झोप तरी कशी घालता सांगा ना बघा. जेवायला घालताना आमची आई आम्हाला जेवायला घालायची अगोदर कडेवर घ्यायची, हातात एक टाकली, त्याच्यामध्ये पिठी भात काहीतरी सुकाट असलं तर त्याच्याबरोबर आणि भरवायची. आणि भरवताना जर नाही आम्ही खाल्लं तर 2 धपाटे पहिले खायचे, नंतर तर अन्न गिळायचा. ही पहिली आई होती. आता आई तेवढं नाही करत. आई आता ते खारे बाबू, खारे बाबू, खारे बाबू नाही खाल्लं, हा घे मोबाईल, खा बाबू. बाबू तिकडे खातोय, आऊ जिकडे भरवते, कधी आपल्या नाकात जातोय, कधी तोंडात जातोय, असे चालले असते. मोबाईलची पिढी आहे ना मंडळी. पूर्वी आम्ही पडायचो ना बुवा, आम्ही जेव्हा पडलो ना, आताची आई नुसती डॉक्टरकडे नाही, इकडे नाही तिकडे. आमची आई तशी करायचीच नाही. पहिलं पडलं की पळ आणखी 10 टक्के पहिलं फटको. बरोबर ना. पडलो तरी पण फटका. अरे बाबा तो लेकरू पडलंय तुझं, त्याचं काय नाही, पहिला फटका पडलाच कसा. अरे पडलो ना.
आता आई तसं नाही, पडलं की बाबा पप्पाला फोन करावं लगेच पटकन हॉस्पिटलला घेऊन जाय. म्हणून पोरा झाली ती ठिसूळ झाली सगळी पोरा. पहिली असं स्टेजवरनं पडलं तरी काय व्हायचं नाही, आता इथून पडला मोरीत पडला तरी हात फ्रॅक्चर, पोरगा चाललाय असे आहे विषय. असं बोलण्यासारखं खूप आहे, पण या गोष्टी आधी गजर आहे या ठिकाणी त्या गौरव काकांवर आधारित गजर गेला दोघांसारखाच आहे. त्या माझ्या मंडळीबरोबर रेसल पण नाही झाली, पण तो गजर साजरा करतोय. बघा तेरगावी एक रत्न जन्माला आलं. तेरगावी एक रत्न जन्माला आलं आणि त्या रत्नाने आमच्या समाजाला एक उच्च पदावर नेऊन ठेवलंय. ते आमचे गौरव काका. काय याचं काय बारी करू नका. हा त्याचा काहीतरी झालं मोठा विषय घर विषय असं. तर तेरगावी माधवबुवा यांच्या पोटी एक रत्न जन्माला आलं बघा. आणि संत गौरव काका भक्ती कशी करावी हे आम्हाला शिकून गेलं. आज ही भक्ती परंपरा ही आम्हाला दिली या संतांनी. ज्ञानोबा तुकोबा जोगोबा संत सावतामाळी आणि गौरव काका आमचे म्हणजे गजर. आज खरोखर बरं वाटलं. काय माहिती बुवा, आपल्या माणसाने आपल्या माणसाला एक चालना दिली पाहिजे. आपल्या माणसानेच आपल्या माणसाला बुवा उचलून धरायचं असतं. आज हेच काम आमच्या समाजाने केलेले बुवा. नाहीतर काय काय ठिकाणी बाबा आपल्या माणसा कोण ठेवीतच नाही आदिवासी नाही. ही परिस्थिती आहे बुवा. आपलीच माणसं, जसं कोणी सांगितलं मगाशी, आपलीच माणसं आपल्यावर घाव घालतात. पण आज बुवा आमच्या समाजाचं बुवा खरोखर कौतुक करावं असं वाटतं. आणि या समाजाने आपल्यातला कोणतरी आहे, आपल्यातला गोठणकर बुवा माझ्या समाजाचा माणूस आहे, त्याला कुठेतरी आपण चालना दिली पाहिजे. ही बुवा ही मोठी भावना मनामध्ये सगळ्यांची आहे. आणि त्या भावनेतून बुवा आज या ठिकाणी गोठणकर बुवा दिसतात सगळ्यांना नाही का. याच्यासाठी माझ्या समाजाचं कौतुक करतो. जगी झाले अमर की भक्ताने जेवढा हात मागितले अंतकरणातून जेवढा आपण हात मारला तेवढा तो पांडुरंग, तो विठ्ठल, तो मारुती ते सगळे धावत येणार आहेत. पण ती हाक मारावी त्यासाठी आपली सुद्धा तेवढी पात्रता पाहिजे नाही का. साधी गोष्ट नाही ना. गौरव काकांनी त्यांचं काय केलं, त्यांचं आयुष्य कसं गेलं. माधवबुवांना 8 मुलं झाली. 8 मुलं. किती? 8 मुलं. सगळी दगावली. 8 मुलं झाली ती सुद्धा सगळी दगावली बघा. पांडुरंगाने ब्राह्मणाच्या वेशात पांडुरंग आले आणि त्यांना उपदेश केला पांडुरंगाने. आणि जेव्हा त्या गौरीत त्या सगळ्यांना पूर्ण होतं ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी सगळ्या बुवा 7च्या 7 त्या मुलाला जिवंत करून त्यांना स्वर्गलोकी पाठवलं. आणि 8वा त्या गोरीतून निघाला म्हणून तो गोरा कुंभार. गोरीतून निघाला म्हणून त्याला गोरा कुंभार हे नाव पडलं बुवा. आणि त्याने आज काय केलंय ते या गजराच्या माध्यमातून बघूया.
हे श्रेष्ठ नाम हे भगवंताचं नाव आहे बघा. नामस्मरण ज्या भगवंताचं आपण नाव घेतो त्या भगवंताचं स्मरण होणं गरजेचं आहे बघा. फक्त नाव घेऊन काय उपयोग नाही, त्या भगवंताचं स्मरण तिथं व्हायला पाहिजे, तो तिथं साक्षात उभा राहायला पाहिजे बघा मंडळी. आज नामस्मरण का गरजेचं? आपल्या धर्मामध्ये नामस्मरणाला महत्व का दिलंय? तर आपल्या धर्मामध्ये जोपर्यंत आपल्या मुखातून राम येत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष नाही बघा मंडळी. आपल्याला तोपर्यंत मोक्ष नाही. म्हणून आपल्याला सांगितलं की आपल्या जन्मापासून राम नाम जातो आपण तेव्हा सुद्धा राम 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 नाम सत्य, हे राम नाम सत्य का म्हणतात याचं कारण ते आहे. पूर्वी जशी नावं होती गोरोबा तुकोबा, ही नावं याच्यानंतर आपण त्याच्यानंतरची पिढी ठेवायची. ती नावं का ठेवायची? तर त्या नावामधून कुठेतरी त्यांच्या मुखातून सुद्धा नामस्मरण व्हावं म्हणून ती नावं ठेवायची. आज तशी नावं राहिली नाही ना बघा. आज आपण विठोबा तुकोबा, कोणी विठोबा ठेवलं तर काही गावंढळासारखं नाव वाटतं. तेव्हाची पिढी तशीच नावाच्या मुखामधून विठोबा म्हटलं की ते विठोबाचं नाव यायचं. आज नाही ना. आज मुलांची नावं सुद्धा काय ते छकुली, पिकुली, टिकुली, सोनू काय. तर मला ते भावाची पण नाव ती, भावाची पण नाव पिल्लू. भावाचं नाव पिल्लू म्हणजे का कुत्र्याचा पिल्लू काय तसं? अरे काय सांगणार ना. ते दिवशी असो जे गेलं घराकडे गेले वो एका मित्राच्या, त्यानं चाय बसवल्याने चाय आमच्या घरातून हाक मारल्या, बाबू जरा चाय घेऊन ये. काय बाबू चाय घेऊन ये. आकाला झील चाय ते घेऊन येता. यो बाबू हो बाबू. अरे देवा माझ्या, म्हणजे बायको त्याला बाबू म्हणजे काय ही पिढी बघा काय ह्याच्यामध्ये सांगा ना. अरे कशी आपली संस्कृती वाढेल का, आपला कसा आपला धर्म वाढेल बघा. कोणी सांगितलं की गाणी सुद्धा बघितलं ना, मला सांगितलं ना की ती गाणी येतात. पूर्वीची आई झोपवायची कशी मुलाला झोपवायची आणि आताची कशी झोपवते. पूर्वी एक गाणं खूप फेमस असायचं, काय झोपली रोह्यात घरट्यातची मोताई, काय झोपली रोह्यात घरट्यातची मोताई. आताची नाही ती पिढी झोपायचीच नाही. ती आवाज बापू झोपले तरी कोणा झोपत राहील, नुसती मोबाईल मोबाईल मोबाईल. काय आता ही पिढी बघा, ही मोबाईलची पिढी झाली बघा. खूप बोलण्यासारखं आहे. पण रंगून या नामी देहभान विसरले, त्या नामात एवढे रंगले देहभान विसरलं. बायकोने सांगितलं मी पाणी आगे जातोय, वाईट झेला सांभाळा जरा बघा त्याच्याकडे. होय म्हणून सांगले, हो म्हणून सांगितलं. आणि पुन्हा त्यांचं भजन चालू झालं आणि त्या भजनामध्ये ते चिखल तुडवता ते मूल त्या चिखलामध्ये कधी आलं ते त्या आमच्या काकांना सुद्धा कळलं नाही, बरोबर काकांना सुद्धा कळलं नाही. आणि त्या नकळत ते मूल त्यांच्या पायी तुडवलं गेलं बघा. रक्ता मासांचा चिखल झाला. बायको पत्नी पाण्यावरून आली, बघते तर काय पायाला सगळं रक्त चिखल लागला. तिला लगेच क्षणार्धात ओळखलं की मुलाचं काहीतरी चुकीचं बरं वाईट झाले बघा. आकांत केला त्या मातेने, आकांत केला. आपल्या 9 महिने त्याला ओटीपोटी वाढवलं. ते मूल बघा एका क्षणात आपल्यातून आपलं सोडून गेलं बघा. काय शोकांत त्या मायेच्या तिच्या काळजावर काय झालं असेल. आता या वर जन्मात घालताना आता किती लाखोचा खर्च येतात, लाखोचा खर्च येतात. पूर्वीच्या बायका जेव्हा त्यांना समजायला लागलं की मला आता दिवस गेले, त्या दिवसापासून सुद्धा त्या स्त्रिया काम धंदे करायच्या, धुडी धुवायच्या, लाकडं फाटा करा घेऊन यायच्या. आताच्या नाही ना, आता फक्त समजतच व्हाया की हो सांगतो पहिलं, ती सांगायची गरजच नाही. हो सांगतो. डॉक्टरने बेड रेस्ट सांगितले, कम्प्लीट बेड रेस्ट. हो सांगितलं तुला कम्प्लीट बेड रेस्ट म्हणजे चमचा सुद्धा उचलायचा नाही. सासू म्हणता हीच पोरा जन्म घालता आम्ही काय रात्री नाही का. अरे देवा म्हणजे काय. आणि त्याच्यानंतर मग असं झालं आपल्या शरीराची हालचालच होत नाही. मग शिजर होतं ना बघा, त्याचा पर्याय काय. आणि आता तो धंदोच झालेला. पण ह्याच्यासाठी पूर्वीच्या नॉर्मल डिलेव्हऱ्या होत्या त्या. ह्याचं कारण ते कारण शेवटच्या 9 महिन्यापर्यंत बायका काम करत राहायच्या, बरोबर ना. ही गोष्ट वाचायची. आणि त्या गोष्टी झालं बघा. रडून या त्या मातेने आकांत केले. काय म्हणते बघा,
कोणी ते दूषण देऊ लागली तर कोणाला तर विठ्ठलाला, त्या विठ्ठलाला दूषण दिली बघा. आणि काय झालं बघा, त्या दिवसापासून गौरव काकांनी शपथ घेतली की याच्यापुढे तुला हात लावणार नाही, तुला स्पर्श नाही करणार. बघा रागारागात बोलून गेले दोघं सुद्धा, पण नंतर त्यांचा पश्चाताप असा झाला की आयुष्यभर त्या जोपर्यंत ती गोष्ट घडली नाही तोपर्यंत त्यांनी त्या पत्नीला स्पर्श सुद्धा केला नाही. आणि अचानक एके रात्री नकळत सुद्धा तो स्पर्श झाला आणि त्याचा पश्चाताप आमच्या गौरव काकांना झाला. आणि त्यांनी काय केलं बघा, माझ्या पांडुरंगाची शपथ घेतलेली मोडून जाईल म्हणून हा दोष लागेल, म्हणून त्यांनी काय केलं बघा, प्रपंचाचा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. काय परिस्थिती आली बघा, शेवटी त्या पांडुरंगाला दया आली. बघा अशी अनेक उदाहरणं आहेत की पांडुरंगाने काय काय केलं आपल्या भक्तांसाठी, काय नाही केलं. बघा जनाबाईची लुगडी धुतली, जनाबाईची लुगडी धुतली. किती असे प्रसंग आहेत. चोखा मेळ्याची पत्नी, चोखा मेळ्याची पत्नीचं बाळंत पण केलं. साधी गोष्ट आहे का हो, माऊली म्हणतात साधी गोष्ट नाही बघा. म्हणून ती जी भक्ती पाहिजे म्हणून सांगितलं की ती त्याप्रमाणे भक्ती पाहिजे. काय ती भक्ती करायला किती वेळ लागतो, किती वेळ लागतो. देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी. फक्त क्षण असतो तो त्या भगवंतापर्यंत पोहोचला पाहिजे बघा मंडळी. म्हणून मिळेल त्या मिळेल त्या वेळी, मिळेल त्या क्षणी, मिळेल त्या ठिकाणी नामस्मरण आपल्या मुखातून घ्यायला पाहिजे बघा मंडळी. आज या भाषणातून आम्ही काय जास्त आम्ही एकमेकाला बोललो नाही, आम्ही एकमेकांची भांडलो नाही, एकमेकांची उडी धुली काढली नाही. पण जे काही बुवाने सांगितलं, पण बुवांचा पहिला शब्द हाच होता की आम्ही काहीतरी तुम्हाला चांगलं देऊन जाणार. बरोबर ना, आम्ही काहीतरी तुम्हाला चांगलं देऊन जाणार. त्या शब्दाप्रमाणे आम्ही जाणलेलो आहोत. आम्ही काहीतरी तुम्हाला चांगलं देऊन जाणार आणि हेच ह्यालाच म्हणतात बघा मंडळी. काय म्हणतात बघा, संपूर्ण कुटुंब पांडुरंगाचं त्या गौरव काकांसाठी आलं, त्याची चाकरी करायला आलं. पांडुरंग कुंभार होऊन आले,
रुक्मिणी साथीला आली, गरुड गाढव म्हणून आलं ओझं वाहण्यासाठी. आणि काय देव करेल आपल्यासाठी? अरे तुम्ही काय केलं देवासाठी, देव आपल्यासाठी काय करेल? आम्ही जशी अपेक्षा देवाकडून ठेवतो, गेलो तर 4 पैसे टाकायचे. म्हणतात ना माणसं, हल्ली माणसं देवळात गेल्यावर सुद्धा दुकानात गेल्यासारखी वागतात. हल्ली माणसं देवळात गेल्यावर सुद्धा दुकानात गेल्यासारखी वागतात. 4-5 रुपये देऊन भया तेवढा मागतात. तुम्ही अपेक्षा आहे ना भगवंताकडे, भगवंताने मला काहीतरी चांगलं द्यावं. अरे भगवंताची पण तुमच्याकडे काहीतरी अपेक्षा आहे, तुम्ही सुद्धा ती भक्ती करावी, नाही का? म्हणून यासाठी हा बघा, उगाच देव धावून येत नाही. तेव्हा काय काम धंदे असा विषय नाही. देव धावून तेव्हाच येईल जेव्हा तुमची सुद्धा हा देवापर्यंत अंतःकरणापासून पोहोचेल. बघा म्हणून काय चांगलं भजन केलंय, या भगवंताचं चांगलं जर नामस्मरण केलं, कुठेतरी माझं जर पुण्य असेल मंडळी, तर या भगवंताजवळ, या पांडुरंगाजवळ हेच मागणं मागेल. हा जसा तुम्ही भव्य दिव्य कार्यक्रम केला एकजुटीने, म्हणजे एकजूट तसेच राहा. माझ्या समाजाने असंच राहावं, एकत्रच राहावं. माझ्या समाजाने काही सगळ्यांनीच लोकांनी एकत्र राहावं, कारण एकजुटीमध्ये सगळे मंडळी. तुम्ही जर वेगळे झालं, आता सध्या काय विषय आहे की फक्त राजकारणामुळे तर त्याच्यापासून लांब राहा. कारण एका घरात 5 पक्ष झालेत आता सध्या, एका घरात 5. आज गावागावांची अवस्था का बिघडली आहे, तर या राजकारणामुळे. गावामध्ये एका माणसाचं चालायचं, एका माणसाच्या शब्दावर गाव चालत होता, आता नाही चालत तसं. एका विरोधक तयार होता. म्हणून गावचा विकास, आज नाव विकास आहे, ह्या गावाचा विकास होण्यासाठी, प्रत्येक गावात विकास होण्यासाठी, बघा प्रत्येक गावाचा विकास होण्यासाठी 3 माणसांची गरज असतेच. प्रत्येक गावाचा विकास होण्यासाठी 3 माणसाची गरज असते. एक म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, उदार व्यक्तिमत्व, जसं आमचं प्रवीण शेठ गुरव, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे वेळ आहे आणि ज्यांच्याकडे श्रम आहे, अशी 3 माणसं प्रत्येक गावात महत्वाची असतात. मग ज्यांनी पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा, ज्यांनी वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा, आणि ज्यांनी श्रम आहे त्यांनी श्रम द्यावे. पण या 3 माणसाच्या व्यतिरिक्त आणखी एक माणूस असतात. 3 माणसाच्या व्यतिरिक्त आणखी एक माणूस असतात, ज्याकडे पैसे पण नसतात, त्याच्याकडे वेळ पण नाही, त्याच्याकडे श्रम पण नाही. असं माणूस प्रत्येक गावात असतात. पण त्याची वळवळ नाही भारी, त्याची वळवळ नाही भारी. काय चांगली चळवळ केली की ह्याची वळवळ चालू झाली का चांगले चांगले कार्यक्रम जागेवर बसतात. बघा अशी परिस्थिती आहे, प्रत्येक गावात असतात. पण अशा माणसांपासून थोडंसं लांब राहायचं, पण त्याला सुद्धा आपल्या बरोबर कसा येईल ते प्रत्येक माणसाने ठरवायचं. बघा म्हणून सांगतोय, सगळे एकत्र राहा आणि असेच कार्यक्रम करा. या भगवंत तुम्हाला अशी ताकद द्यावं, अशी शक्ती देवो, या भगवंताकडे प्रार्थना करतो. हा गेले संपवतो. तरी सुद्धा म्हणजे नवविधा भक्तीमधील श्रवण जी भक्ती आहे ना म्हणजे ती सुद्धा खूप श्रेष्ठ समजली जाते. याचं कारण सांगतोय की जर तुम्हाला जर नाव घेता नाही आलं, नाव घेता यायलाच पाहिजे. वाल्याकोळी जेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायची गरज नाही, वाल्याकोळी उलट्या राम नामे तरला ना तो. राम म्हणता येत नाही, राम म्हणता येत नव्हतं असं नाही, मरा म्हणता येतं म्हणजे राम म्हणता येत होतं त्याला, पण ती बुद्धी देव देत नव्हता. शेवटी त्याने मरा मरा म्हणता राम नाम झालं. आणि शेवटी बायकोने बघितलं ना काय केलं ते. बायको असावी तर वाल्या कोळीसारखी, बायको असावी तर वाल्या कोळीसारखी.
आम्ही जर आमच्या घरात जर काय दागिने बिगिने दिले तरी खय ठेवली घोवा खय नको. ही पण वाल्या कोळीच्या बायकोनी काय केलं की तुमच्या पापामध्ये आम्ही सहभागी नाही, मी तर सहभागीच नाही म्हणून सांगितलं. तुमचं कर्म तुमच्याकडे असं सांगितलं आणि म्हणून तो वाल्या कोळी तो वाल्याचा वाल्मिकी झाला. का? त्या बायकोमुळे. बायकोनी त्याला जागेवर आणला आणि आता महिला वर्गाकडे ताकदच जाती. किती असू दे, मोठा राजा असू दे तकडे, पण घराकडे तो बायको समोर नाही मान खाली गेलो तो नवरच बसतो. बायकांचा पण भारी असतात, बायका तसं काय नाही, बायकाचं पण तुमच्या बायका पण बरं असतात. बुवा तुझं नवीन लगीन झाला आता वर्ष झाला असेल ना, बायकांचं काय ना सगळे चुकी मान्य करतात. बायका सगळी नवऱ्या समोर सगळी चुकी मान्य करतात, एकच चुकी मान्य नाही करायची. काय चुकी मान्य नाही करत, यांनी सगळ्या चुकी काय काय चुका असतात ना ते जबरदस्त. सगळी चुकी बुवा काय करते बायका, एक चुकी मान्य करतात. ती फक्त कायची, तुमच्यावर लगीन केले ना हीच माझ्याकडनं मोठी चूक झाली. साधं गोष्ट नाही बुवा, म्हणून सांगितलं ही लक्ष्मी, ही एक लक्ष्मी आणि घरची लक्ष्मी ही सांभाळू होई. घरची लक्ष्मी कधी काय बोला सांगता येत नाही ना. एका बाईने काय केल्या विषय एका भोवान तिला सांगल्यात, हो तू हो ती बायको दोघांची संवाद जर बायको त्या पहिले म्हणतात, हो ऐकला काय आम्ही जर बायका नसतो ना तुमचे कपडे कोणी धुतले असते. आम्ही जर या जगात बायकाच नसतो तुमचे कपडे कोणी धुतले असते. भाऊ त्याच्यापेक्षा होतात म्हणतात तुम्ही बायका नसता कपडे धुतले नसते पण घातले तरी कोणी असते. मग बायका नसतं कशा कपडे घालू वय म्हणजे ह्या गोष्टी आज संसारामध्ये भांडणं पाहिजे बुवा, संसारामध्ये भांडणं पाहिजे. बारीक कुठे जास्त भांडणं नाही. आता भांडणं झाली काय लय मोठा प्रश्न होता डायरेक्ट घटस्फोट. हे आता लय मोठी कीड लागलेली आपल्या सगळ्यात म्हणून सांगतो की पत्नी असावी तर वाल्या कोणीसाठी नाहीतर त्या घरात बाबासाठी. काय त्या बायकां त्याच्यात सपोर्ट केला तर बायको तेव्हा जर सांगल्या नसतं ना हे धंदे बंद कर नको होता मागा सगळा काय टीव्ही नको फ्रीज नको तुझा टेबल नको तर झालं असतं व्यवस्थित. म्हणून सांगतो हा पांडुरंग हा भगवंत खूप आहे, इतर लोकांकडे जायची गरज नाही. मंडळी आम्ही देव सोडून देवताला बसतो हे म्हणून सांगायचं भजनाच्या माध्यमातून हे तुम्हाला सांगायचंय. हो त्या देवाचं नाव घ्या ना, किती वेळ लागतोय हो, पण आमच्या देवावर विश्वास नाही आम्हाला. फक्त देव फक्त त्या कार्यक्रमापुरतं आम्हाला पाहिजे, नाहीतर आमका नाही काही समजता होय तर काहीतरी चांगलं इलो बाबा नवीन कच्चा जो नारळ घेऊन अगरबत्ती घेऊन सगळे ही परिस्थिती मंडळी. त्याच्यापेक्षा हे सगळं सोडा, हा भगवंताला शरण जा. मग बघा आयुष्यामध्ये किती बदल होतो. यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करा. धन्यवाद. एक फरमाईश पण अभंगाची स्वातंत्र्य गजरासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे.
सगळी गाणी खूप आहेत आपल्याकडे, प्रत्येक गाणी त्याच्यामध्ये आपण गाणी म्हणूया. स्वामींचाच गजर करतो या ठिकाणी. विश्वाचा विश्वास स्वामी माझा रे, विश्वाचा विश्वास स्वामी माझा रे. सन्मान्य अक्षयजी मांडवकर यांच्याकडून या गजरासाठी 200 रुपयाचा गोपुरसा पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचबरोबर अभंगाच्या ज्या फरमाईश आहेत त्या अभंगाच्या रूपाने त्या ठिकाणी तुमच्यासमोर सादर केल्या जातील.